प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित गोदाकाठ महोत्सव 2025 चे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते व आमदार आशुतोष दादा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, आशा सेविका, लाडकी बहीण योजनेसाठी मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला। तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, धरमशेठ बागरेजा, शंकरराव चव्हाण, संजय आगवण, गोरक्षनाथ जामदार, देवेन रोहमारे, गोवर्धनजी परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हाईस चेअरमन, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सर्वजण आपला वेळ काढून आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचेच मी मनापासून खूप खूप आभारी आहे। खरं तर प्रत्येक वर्षी गोदाकाठ महोत्सव म्हटलं की पूर्ण कोपरगावातील ग्रामीण भागातील महिला असतील, शहरातील महिला असतील, बचत गटाच्या महिला असतील, सर्वच महिलांना गेल्या 10 वर्षापासून हा जो प्लॅटफॉर्म आहे मार्केटिंगसाठी याच्याकडे प्रत्येक महिला आता एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असते आणि ती वाट बघून असते की हा कार्यक्रम कधी होईल, मी वर्षभर बनवलेला माल हा कधी मी तिथे जाऊन सगळ्यांमध्ये विकेल आणि माझी ॲड माझ्या बचत गटाची माहिती किंवा माझ्या व्यवसायाची माहिती कशी मी पूर्ण कोपरगाव तालुक्याला देईल। खरं तर पुढील 4 दिवस हा कार्यक्रम इथे गोदाकाठ महोत्सव आपण जो उभा केलेला आहे, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असतो, परंतु या वर्षी थोडीशी दुःखद घटना कालच आपल्याच एक सहकारी आणि काळे कुटुंब नेहमी म्हणत असतो की कुटुंबातले आपण सर्वजण आहात। जर आपण सर्वजणच आपण कुटुंबातले, काळे कुटुंबातले आहात तर आम्हाला कुणालाच बरं नाही वाटलं की आपण असं कुठे रॅली काढावी किंवा काय करावं। म्हणून जेवढं छोट्या मोठ्या याने जेवढं काय आपण उद्घाटन करण्याचा प्रयत्न आज इथं केला आणि त्यामध्ये आपण सर्वांनी वेळ दिला, त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद मानते। व पुढील 4 दिवस आपण सर्वजणांनी आपल्या परिवारासोबत नक्की गोदाकाठच्या या इतर महिला, ज्या महिला वर्षभर याची वाट पाहतात, ज्या महिला वाट म्हणजे अक्षरशः अशा महिला आहेत किंवा असे लोक आहेत, माझही सकाळपासून ज्यावेळेस मी आले की ताई आमची ही जागा फिक्स आहे, म्हणजे असे बोलतात, आता हक्कानी बोलतात की ही माझी जागा फिक्स आहे आणि मी दरवेळेस इथंच माझा बिझनेस करत असतो। म्हणजे अशा हे जे मनात बसलेले आहेत प्रत्येकाच्या, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, सर्व कोपरगावकरांना, इतर सर्वच। खरं तर यावर्षी गोदाकाठ महोत्सवामध्ये आपल्या इथे 25 स्टॉल असे आहेत जे पूर्ण भारतातून आलेले आहेत। म्हणजे इथे केरळवरून स्टॉल आलेला आहे, त्यानंतर सुरतवरून स्टॉल आलेला आहे, म्हणजे दिल्लीवरून स्टॉल आलेले आहेत, सुरतवरून स्टॉल आलेले आहेत। तर आपण सर्वांनीच, म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं कधी की गोदाकाठ महोत्सव हे आपण कोपरगाव तालुक्यातील महिलांचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म व्हावा, त्यांच्यासाठी मार्केटिंगला कुठेतरी एक जागा मिळावी म्हणून आपण हे खरं तर चालू केलं होतं। पण आज याचा प्रसार फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात केला आहे, याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे। आणि खरोखर ज्यावेळेस असे स्टॉल आपल्याकडे आज इथे आलेले आहेत, या सर्व स्टॉल धारकांचे देखील मी मनापासून खूप खूप आभारी आहे की आपण कुठेही ॲड करू त्यांना नाही बोलले, त्यांना कुठून तरी कळालं की इथे खूप चांगला व्यवसाय होतो, इथे खूप कमी दरात आपल्याला स्टॉल भेटतो, इतरचं जे काय आहे स्टॉल
मध्ये आपल्या कोपरगावातील पूर्ण जनतेचे खरं तर मी खूप आभारी आहे की हा कार्यक्रम तुमचा आहे आणि खरोखर हा कार्यक्रम तुम्ही एवढा मोठा केलेला आहे. तर माझी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती असेल की पुढच्या 4 दिवसात देखील आपल्या मित्रांना, आपल्या घरच्यांना, महिलांनी, आपल्या गावातील इतर महिलांना, त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना, आपल्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी, या महिलांकडून काहीतरी विकत घ्यावं. आपण जर पाहिलं असेल की या सगळ्या महिला स्वतः बनवतात, स्वतः घेऊन येतात. कपडे जरी असतील ना, त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही एक कपड्याचा स्टॉक कधी आणला, तुम्हाला त्या सांगतील की नाही आम्ही ऑर्डर देऊन ठेवतो, गोदाकाठमध्ये आम्ही एवढा स्टॉक आणत असतो. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आता तो त्यांचा सगळ्यांचा जो स्टॉक आहे, सगळ्यांचा जो माल आहे तो कमी दरामध्ये ते विकत असतात. तर आपण सगळ्यांनी त्यांना हातभार लावला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी वेळ देऊन नक्की येऊन स्टॉलला सगळ्यांना भेट द्या. व त्याचबरोबर जी खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध आहे, त्या खाऊ गल्लीमध्ये देखील आपण सगळ्यांनी देखील जाऊन विविध प्रकारचे जे पदार्थ आपल्या महिला करत असतात त्याचं देखील आपण सगळ्यांनी स्वादिष्ट घ्यावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करते. व परत एकदा प्रियदर्शनी इंद्र महिला मंडळातील सर्वच सदस्यांच्या वतीने, त्याचबरोबर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये आज इथे स्वागत करते. माझे 2 शब्द संपवते. आणि दरवर्षी ज्याची उलाढाल त्याच्यामध्ये वाढ होत असते. नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात. दरवेळेस काहीतरी नवीन त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि 3 दिवस आपण सर्वजण आहे तिथं चूल बंद करून या ठिकाणी उपस्थित असतात. म्हणून या गोदाकाठ महोत्सवाची आपण सर्वजण वाट पाहता. या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. या मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक 2024 या वर्षामध्ये झाली. त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी सगळ्यांसाठी मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी झटून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला. त्यावेळी 800 मतं आणि आता 1,24,624 मतं, फार मोठा फरक झालेला आहे. 800 मतांनी निवडून येत असताना एवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली. आता काही कोणाला बोलायची संधी नाही, कुठल्याही गावाला बोलायची संधी नाही, सगळ्यांनी भरभरून दिलेली. तर मला त्या पद्धतीने भरभरून देण्यासाठी जर मागे 12 तास काम करत असेल, आता 14, 16, 18, 20 तास कसं काम करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. एवढा मोठा बोजा आपल्या सर्वांच्या माझ्यावर आहे, बरोबर आहे. त्यामुळं निश्चितपणे आपले प्रश्न अधिकचे सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतच नाही. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे MIDCचा प्रश्न, त्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल, आपल्या शहराला, तालुक्याला आर्थिक चालना कशी होईल, हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचा प्रश्न आहे. आणि तो प्रामुख्याने कसा मार्गी लागेल यासाठी माझी प्रयत्न राहतील. एवढंच या निवडणुकीच्या सर्वांना सांगतो. बाकीचे भरपूर प्रत्येक गावाचे प्रश्न, विषयाचे प्रश्न, परंतु हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. तो जे विषय या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं, बरेचसे काही प्रश्न मागच्या 5 वर्षामध्ये निघले असतील. भरपूर प्रश्न बाकी आहे.
त्या प्रश्नांमधले बरेच प्रश्न या पंचवार्षिकमध्ये सोडवण्यासाठी माझे प्रयत्न असतील. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये आपण पहिल्या कोविडची महामारी होती, आपलं सरकार एकदा बदललं, एकाच पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी पण बघायला मिळाले आणि विरोधी पण कसं असतं ते बघायला मिळालं. या 5 वर्षामध्ये आपल्याला माहिती सत्ताधारी पक्ष 5 वर्ष आपण राहणारच आहे, त्याच्यामुळं ती चिंता काय राहिली नाही. आता आपले कामं पटापट कसे करायचे यासाठी आपल्याला कामाला लागायचे, म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने सज्ज झालं पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची निवडणुका पण येतात, तर त्याही कामाला आपण लागलं पाहिजे. खरं म्हणजे हा विषय इथला नाही, बरेच लोक आहेत, त्यामुळं या निमित्ताने तो पण विषय आपल्या लक्षात आणून दिला पाहिजे. मुद्दामून बोललो तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न करावे आणि आपली बाजारपेठ सुधारण्यासाठी आपल्या ज्या काही कल्पना असतील किंवा आपली जी काही विकासाची कल्पना असेल निश्चितपणे आपण मला सांगावं. एवढं या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि गोदाकाठ महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि माझी विषय